सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. नेपाळमध्ये महाप्रलय. तिबेटमधून आलेल्या पुराने माजवला हाहाकार. नेपाळ चीन सीमेवर निसर्गाने अक्षरशः कहर केला आहे. चीनच्या तिबेटमधील पर्वतीय भागातून आलेल्या अचानक आणि अतिवेगवान पुराच्या लोंढ्याने नेपाळच्या रासुआ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. 26 ऑगस्टच्या सकाळी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे टिमुरे, रसुवागडी, सॅफरुबेसी आणि नदीकाठच्या अनेक भागांना मोठा फटका बसला. त्यानंतर पाण्याचा प्रवाह त्रिशूली नदीच्या दिशेने पुढे गेला आणि रासुवासह नुवाकोट, धादिंग परिसरातही मोठे नुकसान झाले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही क्षणातच घरे, दुकाने, वाहने आणि पूल वाहून गेले. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. सद्यस्थितीत नेपाळमध्ये 300 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. चीनच्या तिबेटमधील गिरॉंग भागातही अनेक जणांचा मृत्यू आणि मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळ आणि तिबेट मिळून मृतांचा आकडा 300च्या वर पोहोचला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बेपत्ता असलेल्यांमध्ये स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटक आणि यात्रेकरूंचाही समावेश आहे. 133 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती काही अहवालांमध्ये देण्यात आली आहे. यातील अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावर होते. या महापुराचा तडाखा नेपाळच्या पायाभूत सुविधांनाही बसला आहे. 19 पूल आणि सुमारे 50 किलोमीटर रस्ते बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जलविद्युत प्रकल्पांनाही मोठा फटका बसला असून वीज निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान या पुराचे मूळ कारण काय याबाबत प्राथमिक वैज्ञानिक विश्लेषण समोर आले आहे. तिबेटच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फ आणि खडक कोसळल्याने नदीच्या प्रवाहात अचानक मोठा बदल झाला आणि त्यातून हा अतिवेगवान पूर निर्माण झाला असावा असे तज्ञांचे प्राथमिक मत आहे. विशेष म्हणजे रासुवा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली म्हणून हा पूर आला असे दिसत नाही. नेपाळच्या हवामान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तिबेटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे उपग्रह निरीक्षणातून दिसून आले आहे. आता सर्वात मोठे आव्हान आहे ते बचाव कार्याचे. नेपाळचे लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दल बचाव कार्यात उतरले आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बेपत्ता आणि अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. मात्र रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी बचाव पथकांना पोहोचणे कठीण झाले आहे. खराब हवामानामुळे काही भागात हेलिकॉप्टर उतरवणेही शक्य होत नाही. दरम्यान त्रिशूली नदीच्या काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुराचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. आंतरराष्ट्रीय तज्ञांनीही नदीच्या वरच्या भागात अडथळा कायम असल्यास दुसऱ्या पुराची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. या आपत्तीने चीनच्या तिबेटमधील सीमावर्ती भागातून येणाऱ्या नदी प्रवाहाच्या पूर्वसूचना व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या मात्र एकच चित्र दिसत आहे. नदीकाठची अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. वीज आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. हजारो कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतीक्षेत आहेत आणि बचाव पथकांकडून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.